राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालेला संभाजीनगरमध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे आहेत। ताई, तुमची पहिली प्रतिक्रिया, संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका झाल्यानंतर आव्हाड यांच्या गाडीवर हा हल्ला झालेला आहे। आम्ही ही माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे मी जितेंद्र आव्हाडांना फोनही केला, पण त्यांचा फोन लागला तेव्हा बरीच गडबड त्या फोनवर ऐकू येत होती। आम्ही निरोप पाठवला की तातडीने आम्हाला उलटा फोन करा, मी त्या फोनची वाट बघते। नाही, दिल्लीमध्येच त्यांनी TV9 मराठीशी आमच्याच चॅनलशी बोलताना टीका केलेली होती। तुमच्या माहितीसाठी सांगतो की संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या बाबतीतलं हे प्रकरण होतं, त्यांचं रक्त तपासावं लागेल आणि आत्ता त्यांना छत्रपती म्हणण्याचा अधिकार आहे तो त्यांनी गमावलेला आहे। मात्र मोठ्या शाहू महाराज म्हणजे त्यांचे वडील जे आहेत शाहू महाराज, त्यांना आम्ही मानतो असं TV9 मराठीशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हटले होते। मला असं वाटतं आत्ता जी घटना झाली आहे त्याची माहिती घेऊया आणि मग सविस्तर मी तुमच्याशी बोलेन। दुसरा प्रश्न ताई, आज संसदेमध्ये तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला। अजितदादा पवार वेषांतर करून जे दिल्लीपर्यंत पोहोचलेले होते त्याबाबत तुम्ही प्रश्न विचारलात, त्याला उत्तर देखील दिलं। काय तुमची नेमकी ह्याबाबतची आत्ताची भूमिका असणार? नाही, मी त्याच्याबद्दल असं काही विचारलेलं नाही। डिगी यात्रा हा एक नवीन कॉन्सेप्ट केंद्र सरकारने सुरू केलेला आहे, ज्याच्यात फेशियल म्हणजे आपण चेहरा दाखवायचा, त्याच्यात ते फेशियल आयडेंटिटी ज्याला म्हणतो त्याच्या थ्रू तुम्हाला एअरपोर्टमध्ये मिळेल। आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली त्यांच्या उत्तरामध्ये की फेशियल आयडेंटिटी म्हणजे चेहरा तो लिंक झाला पाहिजे आणि कोणीही प्रवासी या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी त्याचा वेळ वाचवण्यासाठी आणि एफिशियन्सी आणण्यासाठी एअरपोर्टला आणि सगळ्यांनाच चांगल्या आणि सुविधा होण्यासाठी लाईनवर उभं राहायला नको, ही यात्रा डिगी यात्रा म्हणून ते आणत आहेत। तर ती अनेक ठिकाणी आता सुरूही आहे, पुणे आणि दिल्ली मुंबई ह्या एअरपोर्ट्सवरही आहे। तर चेहरा, तर मी त्यांना विचारलं की काय काय म्हणजे आयडेंटिफिकेशन लागतं, तर ते असं म्हणाले की ह्या देशामध्ये कुणालाही कुठेही प्रवास करताना त्यांचं नाव आणि त्यांचं आधारवरचं नाव हे मॅच व्हायला पाहिजे। हे मॅच झाल्याशिवाय कोणीच या देशात प्रवास करू शकत नाही। हा सुरक्षिततेचा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे। त्यामुळे उत्तर जे माननीय मंत्र्यांनी दिलं ते असं होतं, मी पुन्हा सांगते की जे तुमचं आधार कार्डचं नाव आहे तसंच तुमचं बुकिंग असायला पाहिजे आणि जे चेहऱ्याची आयडेंटिटी आहे ती पण त्या आधारशीच लिंक्ड असेल। म्हणजे त्या आधार कार्डच्या लिंकवर मग एअरलाईन असू दे, एअरपोर्ट असू दे किंवा हे नवीन ॲप्स असतील, तर आज यानंतर देशामध्ये ज्या ज्या स्कीम जी असतील त्या तुमचा चेहरा, तुमचं आधार कार्ड त्याच्यावरच लिंक्ड असतील। हा प्रश्न दादांचं जे काही सगळं समोर आलं त्या संदर्भात नव्हता असं म्हणायचं? हे बघा, अनेक गोष्टी होत असतात। नॅशनल सुरक्षितता, आता तुम्ही उद्या विमानात बसला, तुमचा कॅमेरामॅन बसला, तर अर्थातच घरात काळजी असते ना, कोणीही जेव्हा लांब प्रवास करतं घरातले काळजी करतातच। आणि सुरक्षितता, मला अजून चिदंबरम साहेबांचे जे शब्द आठवत आहेत, त्यांनी सगळ्या पार्लमेंटला सांगितलं होतं, एक नाही 10 वेळा चेकिंग केलं तर खासदारांनी पहिलं सहकार्य केलं पाहिजे, कारण का आम्ही पार्लमेंटमध्ये नियम कायदे बनवते आणि ते तुमच्या माझ्या आपल्या मुलांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असतात। त्याच्यामुळे सेफ्टी फर्स्ट, जसं तुम्ही म्हणतात गाडीत बसल्यावर बेल्ट लावलाच पाहिजे, स्पीड नाहीच वाढवायला पाहिजे, तसं विमान ट्रेनमध्ये जाताना कायदे हे तुमच्या माझ्या आणि सगळ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आहे। तर अशी बातमी अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात आली की म्हणजे एक उदाहरण असं आलं होतं की नाव बदलून वेश बदलून जर गेले, आता हा एक राजकीय विषय होता, अमित शहाजी ज्यांच्याकडे देशाची सिक्युरिटी आहे त्याच अमित शहाजींना भेटवण्यासाठी नाव बदलून वेश बदलून जाणं हे खरंच योग्य आहे का? आणि एका एवढ्या मोठ्या पदावर बसणार, संविधानिक पद आहे ते, मी त्या राजकारणात जातच नाही आहे की ते LOP होते म्हणजे ते विरोधी पक्ष नेते होते, मग तुम्ही सत्तेच्या लोकांमध्ये का गेला, किंवा मोदीजी एकीकडे आरोप कर, मी त्या राजकारणात पडतच नाही आहे। राजकारण सगळं बाजूला ठेवा, मी फक्त दिल्ली आणि मुंबईच्या नागरिकांची आणि प्रवाशाच्या सुरक्षिततेचाच लिमिटेड मुद्दा की जर अजित पवार हे नाव आणि वेश बदलून जर प्रवास करू शकतात तर उद्या या देशात कोणीही तसं करेल। आणि हा काही नुसता त्यांच्यासाठी नाही आहे, ते त्यांच्या राजकीय कामासाठी अमित शहांनाही भेटायला असतील, पण मग अमित शहाच त्याच एअरपोर्टची सिक्युरिटी ही अमित शहांकडेच येते, हाही एक दुसरी चिंताजनक विषय की अमित शाह यांच्याचकडे येते ना ती सिक्युरिटी। मग हा सगळा विषय हा नॅशनल सिक्युरिटी सुरक्षिततेसाठी, मुलं असतात, उद्या कोण टेररिस्ट करेल तसं, मास्क लावेल, टोपी घालेल, एक वेगळा आय कार्ड बनवेल, नाही बदलेल आणि फिरेल कुठेही।
असं होईल. तुम्ही बघताय अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होत आहेत, जम्मूमध्ये किती अस्वस्थता आहे, मणिपूरला काय गोष्टी होत आहेत. मग हे लोकांना वाटेल अरे हे करू शकतात तर मी करू शकतो. आणि तुम्ही पुढच्या पिढीला काय आदर्श देताय? एका एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर जेव्हा माणूस असतो, तुम्ही रोल मॉडेल असता लोकांचे. लोक तुमच्याकडे बघतात, अरे मी ह्याच्यासारखा होईल. आणि दादा नेहमी म्हणतात, अजित पवार नेहमी म्हणतात की मी काय शब्दाला पक्का वगैरे आहे. त्याच्यामुळे मुलं असं वर्शिप करतात की अरे असावं तर अजित पवारसारखं असावं, तो शब्दाला किती पक्का आहे. आता हा तर शब्दाला पक्का होत नाही ना. मग आम्हालाही अस्वस्थ वाटतं की अरे एवढा मोठा नेता, हा शब्दाला पक्का नेता, मग त्यांनीच जर रोल मॉडेल म्हणून नवीन पिढीला सांगितलं की अरे मी नाव बदललं, मी वेगळ्याच आयडेंटिटीवर गेलो, मुलांवर काय संस्कार होणार? हा एक मोठा मुद्दा आहे ना. शेवटचा माझा एक प्रश्न आहे ताई, राजकीय. काल उद्धव ठाकरेंनी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली. एक तर तू राहशील किंवा मी राहीन असं म्हटलं, आणि त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं की माझ्या नादाला लागू नका. संजय राऊतांनी त्याला उत्तर दिलं आहे. पण एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्यक्तिगत पातळीवर ही टीका होती असं वाटतं तुम्हाला? खरं तर त्याची सुरुवात मलाही आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींनी केली. देवेंद्रजींनी पहिल्यांदा सांगितलं रस्त्यावरून उतरून मारा, हे शब्द म्हणजे मलाही धक्का बसला. कारण का मी नेहमी देवेंद्रजी, जरी आम्ही वैचारिक आमची मतभेद जरूर असतील, वैयक्तिक माझे कुणाशीच मतभेद नाही. कारण का राजकारणाच्या संस्कृतीत जे संस्कार माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे झालेले आहेत, त्याच्यात आम्ही विरोधक नाही हो. आमची राजकीय वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई नाही. आणि या लढाईमध्ये जेव्हा देवेंद्रजी, ज्यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत, 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, अशा सुसंस्कृत व्यक्तीला, मी त्यांना खूप सुसंस्कृत समजते, त्या सुसंस्कृत व्यक्तींनी मारामारीची भाषा करायची, हे माझ्यासाठी प्रचंड वेदना देणार होतं. कारण का माझ्या उद्धवजी म्हणजे ह्या सुसंस्कृत राजकारणात बाबतीत माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या. धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.